ज्यांना कुणाला अर्जुन खरात यांना शब्दरूपी श्रद्धांजली व्हायची असेल त्यांनी विशाल हेवाळेकडे किंवा माझ्याकडे नाव द्यावं. आणि या ठिकाणी आता प्रथम कोण बोलते? गडवे साहेब बोलतील. सोमनाथजी गडवे साहेब बोलतील. हे त्यांचे पट्टशिष्य आहेत. या दोघांनी मिळून एक गाणं सोबत गाऊन रेकॉर्डिंग केलेलं आहे. आणि जेव्हा ते दोघं सोबत गाणं गात होते तर त्या दोघांची ओढातोड लागत होती. कोण चांगलं गाईल, कोण चांगलं गाईल, चढाओढ लागत होती. आणि चढाओढ लागत होती आणि कोण चांगलं गात आहे. पण झालं असं की दोघांनीही अतिशय प्रतिम स्वरात आणि उच्च स्वरात उच्च पातळी गाणं गायलं आणि ते गाणं त्यांनी सक्सेस केलं. आणि सोमनाथ गाडवेंनी त्यावेळेला खूपच आशीर्वाद गाथा घ्या म्हणतात लगेच. कोण बोलतोय? भवतु सब मंगलम रक्षम तु सब देवता सब बुधाना भावेन सदा स्वातीन भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षम तु सब देवता सब धम्मान भावेन सदा स्वातीन भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षम तु सब देवता सब धम्मान भावेन सदा सुखी भवन्तु ते. इचितं पिचितं तु येखे पास भेजितु चंदोय पण रसोय अथा साधू साधू. तर गोडवे सर म्हणजे गायक आहेत, त्यांचे पट्टशिष्य आहेत. गडवे त्यांचे पट्टशिष्य आहेत. आणि त्या दोघांनी सोबत दिवस काढलेत गाणे म्हणताना, गाणं लिहिताना. तर काय काय त्यांना यत्ना झाल्या आणि अर्जुन खरातमध्ये काय गुण होता ते त्यांनी मांडावं. त्यांचं श्रद्धांजलीपर त्यांनी भाषण सुरू करावं. हॅलो. या अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाई या सर्व महाविभूतींना व महामातांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या गुरुविषयी 2 शब्द बोलणार आहे. शांत चित्तेने ऐकाल अशी मी आशा करतो. सर्वप्रथम माझ्या गुरूंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गुरु मला बोलले गेल्या वर्षी आपल्या दोघांच्या आवाजामध्ये एक गाणं झालं पाहिजे. हो गुरु, त्याला कळलं होतं का काय माहीत नाही. हो आपण गाणं करूया. लगेच दुसऱ्या दिवशी स्टुडिओला जाऊन गाणं रेकॉर्डिंग केलं. खूप छान असं गाणं झालं. यूट्यूबला करायचं आहे गाणं, यूट्यूबला करायचं आहे. गुरुची तब्येत बिघडली. गुरु आता करू, आपण उद्या करू. कॅमेरामॅन सांगतो आपण तुमची तब्येत बरी झाल्याच्या नंतर लगेच आपण हे गाणं आहे ना शूटिंग करून घेऊ. तर ठीक आहे. असं करून करून दिवस मागून दिवस गेले तरी ते गाणं रेकॉर्डिंग तसंच राहिलं. शूटिंग झालंच नाही. माझ्याजवळ पडू नये. एक गाणं रमाईचं त्यावेळेसच त्यांनी बोललं होतं. माझ्या मुलाला सांगितलं मी, बाळा हे गाणं आहे ना श्रद्धांजली पर त्याला बनवून टाक. त्याने ते गाणं सोडलंय बघा यूट्यूबवर. रमा करगत होई अशा शब्दात त्याने ते गाणं खूप छान असं बोललं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पुढं मला बोलता येत नाही. जय भीम. अजून कोण असेल तर विचार.